बातमी येते नांदेडच्या हदगावमधून. डिग्रस येथून हैदराबादला मोसंबी घेऊन जाणारा ट्रक रानडुकराला वाचवताना पलटी होऊन अपघात. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी नाही, परंतु ट्रक व मोसंबीचे मोठ्या प्रमाणात नुकसान. डिग्रस येथून शेतकऱ्यांच्या मोसंबी घेऊन जाणारा ट्रक क्रमांक MH48T 7771 ही गाडी डिग्रस येथून हदगाव ते भोकर मार्ग हैदराबादला जात असताना हदगाव येथील जवळ असलेल्या हडसणी गावानजीक असलेल्या वळण रस्त्यावर रात्री 10 वाजता ट्रकच्या समोर अचानक रानडुकराचा कळप आल्याने ड्रायव्हरने रानडुकराला वाचवत असताना गाडीवरील ताबा सुटून गाडी रस्त्याच्या खाली उतरून अपघात झाला आहे. यात सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही झाली, परंतु गाडीचे व शेतकऱ्यांच्या मोसंबीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ही माझी गाडी आहे. मी गाडीचा मालक आहो. मग ही गाडी दिग्रसून हैदराबाद जात होती. हदगाव ते उमरखेड वाया मार्ग, भोकर मार्ग हैदराबादला जात होतो. टर्निंगवर माझी गाडी पलटी खाली. रानडुकरचा थोडा वळण आला आणि या टर्निंगवर, हडसणी टर्निंगवर काही ब्रेक नाही, गतिरोधक वगैरे काही नाही. त्यामुळे आमच्या गाडीचा फार नुकसान झाला. 5-6 लाख रुपयाचं नुकसान झालेलं आहे. त्याची जिम्मेदारी आता कोण घ्यावं? आता आम्ही कसं करावं?